ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवर मी वैदिक ज्योतिषी गणेशाद्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। चला तर साप्ताहिक राशी भविष्य सुरू करूया, जे 3 जून ते 9 जून पर्यंत असणार आहे। मेष राशी, या सप्ताहात आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल। तसेच एखादे मोठे यंत्र किंवा विद्युत उपकरण हे सुद्धा हाताळताना खूप सांभाळून हाताळायला हवे। आपल्या एखाद्या लहानशा चुकीमुळे किंवा हलगर्जीपणामुळे आपले मोठे नुकसान होईल। विद्युत उपकरण बिघडले ते पुन्हा रिपेअरिंग करून घेता येईल, पण जर शारीरिक दुखापत जर मोठी झाली तर ती सहन करताना किंवा हाताळताना किंवा पुढे त्याच्यावर औषध उपचार करताना मोठा त्रास होऊ शकतो। त्यामुळे कुठलेही विद्युत उपकरण यंत्र हाताळताना जरा सांभाळून हाताळा। त्याचप्रमाणे आपले अडलेले पैसे आपल्याला वसूल करता येईल, कोणी द्यायचे होते देणे ते वसूल करता येईल। अचानक धनवृद्धी सुद्धा होऊ शकते, परंतु बोलताना किंवा मोठ्या व्यवहार करताना शब्द आणि वाणी यावर थोडे आपल्याला नियंत्रण ठेवावे लागेल। कारण काय होणार आहे, आपल्या चुकीच्या एखाद्या शब्दाच्या वापरामुळे समोरील व्यक्तीला गैरसमज निर्माण होऊन आपला व्यवहार फसू शकतो किंवा व्यवहार तुटू शकतो किंवा गैरसमज जास्त पसरू शकतो। त्यामुळे आपल्याला आर्थिक नुकसान सुद्धा या व्यवहारातून होऊ शकते। त्यामुळे एखादी मीटिंग, एखादी डील किंवा एखादं काही बोलणं चालणं असेल तर मध्यस्थी करत असताना सुद्धा आपल्याला जपून शब्द वापरायचे आहेत आणि वाणीवरती ताबा ठेवायचा। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 6 आणि 9, शुभ अंक असणाऱ्या 5 आणि रंग असणारा हिरवा, याकडे लक्ष द्या। त्याचबरोबर उपासना अशी सांगणार की 6 तारखेला जी शनी जयंती येणार आहे गुरुवारी, त्या दिवशी शक्यतो आपण शनी मंदिरात जाऊन जर जमत असेल तर उडदाची डाळ किंवा अख्खे उडीद, जसं आपल्याला अवेलेबल आहे पण उडीद असणं गरजेचं आहे, आणि तिळाचं तेल जर आपल्याला मिळत असेल तर ते सुद्धा शनी मंदिरामध्ये 1.25 लिटर प्रमाणे किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे दान करा। शनिदेवाला प्रार्थना करा। कडे पुढे जाऊन जी साडेचं ते कसं असतं, 7:30च्या काळातच शनीची प्रार्थना करावी असं नाहीये, किंवा एखादा शनीचा फैरा असतो, भ्रमणात गोचराप्रमाणे काही शनीच्या अडचणी असतात त्या सुद्धा त्या दूर होतात। त्यामुळे वर्षभर शनीची कृपादृष्टी राहण्याकरिता या शनी जयंतीच्या दिवशी नक्की शनीचं दर्शन घ्या। जर जवळ शनी मंदिर नसेल तर मारुतीच्या देवळात सुद्धा आपण हे दिलं तरी चालेल। वृषभ राशी, या सप्ताहात आपल्या सर्व अर्धवट जी आपली जी अर्धवट कामे जी सर्व आहेत ती पूर्ण होतील, परंतु जर आपण अति घाई किंवा ते काम करण्यासाठी पुन्हा जर गडबड केली तर अशातून काही नुकसान होऊ शकते। त्यामुळे अडलेली कामे ती पूर्ण करण्यासाठी सध्या आता गडबड न करता शांती व संयमाने ती कामे करा। शांती संयम ठेवून ती कामे करा। मनाप्रमाणे आपल्याला त्या कामात यश मिळेल आणि कामे सुद्धा पूर्ण होतील। नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्यावर खुश असतील। त्याप्रमाणे आपल्याला मनाप्रमाणे एखादी जर नवीन जागा बदली हवी असेल तर ती आपल्याला करून घेता येतील। वरिष्ठांची मर्जी असल्या कारणाने आपल्याला आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी करून घेता येतील। या सप्ताहात अशा काही घटना घडतील ज्याने आपल्याला मनशांती मिळेल, समाधान लाभेल। म्हणजे समाधान लाभण्यासारख्या काही घटना घडतील ज्या बऱ्याच दिवसापासून अपूर्ण होत्या, त्या सुद्धा गोष्टी पूर्ण होतील। त्यामुळे आपल्याला समाधान मिळेल आणि शांती लाभेल। कुठलेही काम करताना या सप्ताहात शक्यतो घाई गडबड करू नका। घाई गडबडीमुळे आपले नुकसान होणार आहे, याकडे लक्ष द्या। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 7 आणि 9, शुभ अंक असणाऱ्या 7 आणि रंग असणाऱ्या क्रीम, याचा आपण लाभ करून घ्या। जर आपल्याला शक्य असेल शक्य करून घ्या, कारण आपल्याला पुढे शनीचा त्रास होऊ नये यासाठी 6 तारखेला जी शनी जयंती आहे त्या दिवशी शक्यतो शनीचे मंदिर जवळ कुठे असेल तर जाण्याचा प्रयत्न करा, अथवा मारुतीच्या मंदिरात गेला तरी चालेल। आपण त्या ठिकाणी 5 तुपाचे दिवे, शेंगदाण्याचं तेल आणि एखादं काळं वस्त्र आपण त्या ठिकाणी दान करा आणि शनीकडे प्रार्थना करा। ज्या काही शनी गोचरीप्रमाणे काही पीडा असतील तर त्या कमी होतील। मिथुन राशी, या सप्ताहात आपल्याला आपल्या कुटुंबासोबत मनाप्रमाणे वेळ घालविता येईल। बरेच दिवस त्यांच्यासाठी वेळ देता येत नव्हता तर त्यांच्यासाठी आपण वेळ देऊ शकाल। त्याचबरोबर परिवारातील इतर लोकांच्या समस्या सुद्धा दूर करण्यासाठी आपल्याला वेळ मिळेल आणि परिवारात असलेल्या एखाद्या समस्या आपण दूर करू शकाल। विद्यार्थी वर्गाला नवीन विद्या अभ्यास संबंधित येणाऱ्या ज्या काही अडचणी असेल, आता सल्लीस पास झाला असेल, चांगल्या महाविद्यालयात जर आपल्याला ऍडमिशन होतं त्या ऍडमिशन मध्ये येणाऱ्या अडचणी वगैरे होते, त्या सगळ्या अडचणी दूर होतील। विरोधकांचा विरोध मावळेल व आपल्याला आपली कामे मनाप्रमाणे साधता येतील व साधन करून घेता येतील। सरकारी नियमाचे पालन करा आणि त्याचबरोबर जर आपण वाहन चालवत असाल तर गाडी चालवताना सावकाश चालवा, सरकारी नियमांचे पालन करा
अन्यथा एखादा मोठा दंड सुद्धा आपल्याला भोगावा लागू शकतो, भरावा लागू शकतो. यासाठी काळजी घ्या. मनाप्रमाणे सर्व कामे निश्चित पूर्ण होतील. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 3 आणि 9, शुभ अंक असणाऱ्या 3 आणि रंग असणारा पिवळा. शनी जयंतीच्या दिवशी आपण मुद्दामून शनीच्या मंदिरामध्ये रुईच्या पानाचे हार, त्याचप्रमाणे निळ्या फुलांचा हार शनीला अर्पण करा. एखादं निळं वस्त्र व शेंगदाण्याचं तेल आपल्याला जमत असेल त्याप्रमाणे पाव लिटर, सव्वा लिटर जसं काही जमत असेल ते अर्पण करा. त्या शनी मंदिराच्या जवळ जर आसपास गरीब असतील तर त्यांना दान दक्षिणा काही द्या. त्याच्याने आपली शनीपीडा कमी होईल. कर्क राशी, या सप्ताहात आपल्या कार्यक्षेत्री आपल्याला आपले नाव लौकिक करण्याची संधी मिळेल, नाव लौकिक करू शकाल. त्यामुळे जर एखादी संधी मिळाली तर मेहनत वाढवा, मेहनत करा. आधी घडलेल्या गोष्टी काही असतील त्या विसरा आणि नव्याने जोमाने कामाला लागा. कारण जुन्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यात जर आपण रममान राहाल किंवा तेच विचार करत राहाल तर पुढे आपण चालू शकणार नाही, पुढची कामे नीट होणार नाही. त्यामुळे काही घडलेल्या जुन्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करा. बिघडलेले नाते पुन्हा जुळवून घेता येतील, असलेले गैरसमज दूर होतील, नव्या ओळखीतून आपल्याला लाभ होईल, नवी ओळखी वाढतील. नोकरी किंवा व्यवसायात संबंधित येणाऱ्या ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणी सुद्धा या सप्ताहात दूर होतील. परंतु संयमाने व प्रेमाने आपली कामे करून घ्या. आपली जर कामे पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर सध्या राग रुसवा बाजूला ठेवा. प्रेमाने आपली सर्व कामे पूर्ण करून घ्या. आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 3 आणि 6, शुभ अंक असणाऱ्या 9 आणि रंग असणाऱ्या शेंदूर याचा लाभ करून घ्या. शनीची पीडा कमी व्हावी आणि शनिदेवाची पूर्ण कृपादृष्टी व्हावी तर कमीत कमी शनी मंदिरात दर्शन घेण्याचा प्रयत्न करा. नाही मिळत असेल तर मारुतीच्या देवळात गेला तरी चालेल, पण शक्यतो अश्वस्थ मारुती म्हणजे पिंपळाचं झाड ज्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी मारुतीचं वास्तव्य असेल, मूर्ती असेल किंवा देऊळ असेल अशा ठिकाणी शक्यतो दर्शन घ्या. शनी मंदिरात घ्याच, त्याबरोबर पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या मारुतीचं सुद्धा आपण दर्शन घ्या. त्या ठिकाणी एक 5 तुपाचे दिवे, एक कमीत कमी दिवा लावला तरी चालेल. रुईच्या पानांचा हार व रुईच्या फुलांचाच हार आपण त्या ठिकाणी अर्पण करा. खडी साखर त्या ठिकाणी देवाला, त्या शनी देवाला किंवा मारुतीला अर्पण करा. आपल्या पीडा कमी होतील. सिंह राशी, सध्या वाढलेली कामाची दगदग व त्या दगदगीमुळे होणारी आपल्याला चिडचिड यातून आपल्याला थोडासा मानसिक त्रास व शारीरिक त्रास सुद्धा उद्भवू शकतो. कुटुंबात शक्यतो शांती कशी नांदेल याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल. कुठलेही वादविवाद होणार नाही याच्याकडे आपण काळजी घ्या. एखाद्या मार्मिक बोलल्यामुळे जवळील व्यक्ती सुद्धा म्हणजे मार्मिक शब्दाचा वापर केल्यामुळे किंवा मार्मिक पद्धतीने बोलल्यामुळे जवळील व्यक्ती सुद्धा कायमस्वरूपी दुरावू शकते किंवा नाते तुटू शकते. तर अशा ठिकाणी बोलताना जरा सांभाळून बोला. व्यावसायिकांना व्यवसायात उत्पन्न वाढीसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. सरकार दरबारी आपली जी काही कामे अडलेली आहेत ती सुद्धा पूर्ण होण्यासाठी आपल्याला या सप्ताहात मदत होईल. ते पूर्ण करताना मित्रांची उत्तम साथ लावेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 3 आणि 7, शुभ अंक असणाऱ्या 1 आणि रंग असणाऱ्या सोनेरी म्हणजे गोल्डन कलर याचा आपण वापर करून घ्या. शनीची पीडा कमी होण्यासाठी 6 तारखेला गुरुवारी जी शनी जयंती आहे त्यावेळी शक्यतो आपण शनी मंदिरात शनीच्या दर्शनाला जा. निळे वस्त्र, निळ्या फुलांचे हार आणि त्याचबरोबर तेल त्या ठिकाणी अर्पण करा. तिथे असलेले जर एखादे गरीब व्यक्ती असेल, गरजू असतील तर अशा व्यक्तींना काळी छत्री सुद्धा दान करा. याच्याने आपली शनी पीडा कमी होईल आणि आपल्या अडचणी दूर होतील. कन्या राशी, या सप्ताहात जे काही निर्णय घ्यायचे असतील ते आपण स्वबळावर घ्या. निर्णय घेताना दूरदृष्टीचा विचार करूनच घ्या. इतरांचा सल्ला कदाचित आपल्याला नुकसानदायी ठरू शकतो. यावेळी काय करायचंय? ऐकावे जनाचे, करावे मनाचे. सगळे आपल्याला सल्ला देतील, तो सल्ला ऐका, परंतु आपल्याला जे काय योग्य वाटतंय तेच करण्याचा प्रयत्न करा. एखादी नकारात्मक गोष्टी किंवा घडू शकते किंवा कानी पडू शकते, त्याचा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो. परंतु घडलेल्या गोष्टीचा जास्त विचार न करता पुढच्या गोष्टी कशा आपल्याला साध्य करता येईल किंवा त्याच्यातून कसे बाहेर पडता येईल याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ते हिताचे ठरेल. एखाद्या जुन्या वस्तूच्या खरेदी विक्रीतून आपल्याला आर्थिक लाभ होऊ शकतो आणि त्यामुळे कदाचित आर्थिक स्थिती जी बिघडलेली आहे ती सुधारू शकते. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 6 आणि 9, शुभ अंक आहे 5 आणि रंग आहे हिरवा. याचा आपण लाभ करून घ्या. शनिदेवाची पूर्ण कृपादृष्टी प्राप्त व्हावी यासाठी जर जमत असेल तर शनी पीडा परिहारक तो जो मंत्र आहे सूर्यपुत्र दीर्घदेह विशालाक्ष शिवप्रिया, हा जो मंत्र आहे तो व्यवस्थित आपण कुठं तरी पाहून किंवा बघून आपल्या गुरुजींकडनं घ्या. शनी मंदिरामध्ये जाऊन तो कमीत कमी 23 वेळा तरी म्हणा. जर नाही येत नसेल तर शनेश्वराय नमः असा मंत्र म्हटला तरी चालेल. त्या ठिकाणी आपण जप करा.
तेलाचा अभिषेक करता असेल तर तो करता येत असेल आपल्याला तो करून घ्या गुरुजींकडनं. यामुळे शनी पीडा कमी होईल आणि अडलेली कामे सुद्धा पूर्ण होतील. तुळ राशी या सप्ताहात किंवा पुढे काही दिवस संततीच्या शिक्षणाच्या संबंधित थोड्या अडचणी आपल्याला निर्माण होऊ शकतात किंवा आपल्याला हवे तसे त्या संततीच्या शिक्षणाबद्दल किंवा ऍडमिशन बद्दल अशा काही गोष्टी असतील तर त्याच्यात यश मिळणे थोडेसे कठीण सुद्धा होऊ शकते. येणाऱ्या अडचणी दूर होण्याकरिता आपल्या जुन्या मित्रांची साथ आपल्याला लाभू शकते किंवा कोणीतरी ओळखीतून जुन्या मैत्रीतून आपल्याला त्या अडचणी दूर होण्यासाठी सहकार्य मिळू शकते आणि त्यांच्या सहकार्याने त्या अडचणी दूर होतील. व्यापारी वर्गाला मोठी गुंतवणूक करता येईल. व्यावसायिक भागीदार मनाप्रमाणे आपल्याला लाभतील जर आपण व्यापार करणार असाल आणि जर आपल्याला जोडीदार भागीदार जर हवा होता तो मनाप्रमाणे आपल्याला भागीदारही मिळेल आणि त्या संबंधित असलेल्या सुद्धा अडचणी दूर होतील. व्यवसाय वृद्धीसाठी कुठल्याही नकारात्मक गोष्टीतून विचलित होऊ नका. जर व्यवसाय संबंधित एखादी नकारात्मक घटना घडली तर ती मानसिक त्रास करून घेऊ नका. त्या अडचणी दूर होतील. तात्पुरती त्या अडचणी असू शकतात, कालांतराने त्या बदलू शकतात किंवा कमी सुद्धा होऊ शकतात. परंतु त्याचा जर आपण नकारात्मक विचार करून जर काही गोष्टी केल्या तर त्याचा आपल्याला त्रास सुद्धा होऊ शकतो. म्हणून घडलेल्या गोष्टीचा जास्त नकारात्मक विचार करू नका आणि विचलित होऊ नका. संयमाने वागा, संयमाने कामे करा, यश नक्की मिळेल. काही गडबड करायला जाऊ नका आणि वायफळ बडबड सुद्धा करायला जाऊ नका. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 7 आणि 9, शुभ अंक असणाऱ्या 7 आणि रंग असणाऱ्या क्रीम कलर याचा आपण लाभ करून घ्या. नक्की आपल्या अडचणी दूर होतील. येणाऱ्या शनी जयंतीच्या दिवशी 6 तारखेला गुरुवारी जी शनी जयंती आहे, वैशाख अमावस्या, त्या दिवशी आपण शनी मंदिरामध्ये जावा. त्या ठिकाणी शनीचा अभिषेक करताय, शनिवरती तेलाचा अभिषेक करताय असेल तर तेलाचा अभिषेक करा. तिथे जे गरीब व्यक्ती असतात, बाहेर गरजू व्यक्ती आहेत, त्यांना आपण काळ्या रंगाची वस्तू अथवा काळ्या चपला किंवा काळी घोंगडी, चादर, काळ्या रंगाची कुठलेही वस्त्र जर आपण त्यांना दान दिले तर आपल्या शनी पीडा कमी होईल, असलेल्या अडचणी सुद्धा दूर होतील आणि लाभ होईल. वृश्चिक राशी या सप्ताहात आर्थिक तणाव शक्यतो आपल्याला आज या सप्ताहामध्ये वाढू शकतो. एखादे मोठे व्यवहार पूर्ण करताना किंवा पूर्ण होताना सुद्धा थोड्या अडचणी येऊ शकतात. उधारी वसूल करताना सुद्धा आपल्याला साम दाम दंडभेद याचा वापर करावा लागू शकतो, त्याचा उपयोग करावा लागू शकतो. त्यामुळे सुद्धा आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो. अशा व्यवहारातून थोडासा मानसिक त्रास झाला तरी सुद्धा टेन्शन करून घेऊ नका. काम पूर्ण होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला समोरील व्यक्ती जर ऐकत नसेल तर या सगळ्या गोष्टीचा कदाचित आपल्याला वापर करावा लागू शकतो. परंतु घडलेल्या गोष्टीतून बोध घ्या, शिका. पुन्हा त्या चुका आपल्याकडनं घडणार नाहीत याची सुद्धा आपण काळजी घ्या. न्यायालयीन गोष्टीतून किंवा सरकार दरबारी न्यायालयीन प्रकरणातून थोडासा आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा आपल्याला मनाप्रमाणे निर्णय एखादा न्याय मिळणं सुद्धा या सप्ताहात कठीण होऊ शकतं. परंतु सरकारी नियमाचे पालन काटेकोरपणे करा. आपण मात्र चुका करायला जाऊ नका, अन्यथा त्रास वाढू शकतो. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारीख एकच आहे, 7 तारीख आहे. शुभ अंक सुद्धा 7च आहे आणि रंग क्रीम कलरचा याचा वापर करून घ्या. शनीची पीडा कमी होण्यासाठी शनी जयंतीच्या दिवशी 6 तारखेला गुरुवारी आपण शनी मंदिरामध्ये जा. त्या ठिकाणी तेलाचा अभिषेक करा, तेल वहा देवाला. उडदाची डाळ आणि त्याचबरोबर चण्याची डाळ अशा दोन्ही डाळी आपण तिथे द्यायच्या आहेत. तिथे एखादी गरजू व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला काळ्या रंगाची एखादी वस्तू, चप्पल म्हणा, छत्री म्हणा, घोंगडं म्हणा, जे काही देता येईल ते आपण त्या ठिकाणी द्या, जेणेकरून शनी पीडा कमी होईल, शनीची कृपा दृष्टी राहील आणि आर्थिक अडचणी सुद्धा दूर होतील. धनुराशी या सप्ताहात नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्यावर खुश असतील, मान सन्मान वाढेल, तसेच मोठे अधिकार व मोठी जबाबदारी सुद्धा आपल्याला देण्यात येऊ शकते. त्यामुळे आपण खुश असाल. त्याचबरोबर कुटुंबासाठी आपल्याला अचानक धन खर्च करावा लागेल. कुटुंबासाठी एखादा मोठा निर्णय सुद्धा घ्यावा लागेल, निर्णय घ्यावा लागेल आणि निर्णयातून आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो. पण त्या कुटुंबाच्या हिताचे असणार आहे ते निर्णय ते आपल्याला घ्यावेच लागतील. त्यामुळे कदाचित आर्थिक अडचण सुद्धा येऊ शकते, निर्माण होऊ शकते. परंतु आपले मित्र व परिवार यांच्या सहकार्याने आपल्या सर्व अडचणी दूर होणार आहेत. चिंता नसावी. फक्त त्या घडणाऱ्या गोष्टीला आपण ठामपणे उभे राहा, हतबल होऊ नका, निराश पद्धतीने वागू नका किंवा निराशा बाळगू नका. सगळ्या गोष्टी पूर्ण होतील, अडचणी सुद्धा दूर होतील. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 3 आणि 6, शुभ अंक असणार आहे 9 आणि रंग असणाऱ्या शेंदूर याचा लाभ करून घ्या. त्याचबरोबर शनीची पूर्ण कृपा दृष्टी व्हावी ह्यासाठी आपण शनी मंदिरामध्ये किंवा अश्वस्थ म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या मारुतीचे दर्शन घ्या. त्या ठिकाणी शेंगदाण्याचं तेल आपण दान करा, कापसाचे वस्त्र दान करा. त्याचबरोबर निळ्या रंगाच्या फुलांचा हार त्या ठिकाणी दान करा. नक्कीच आपल्या शनी पीडा कमी होतील आणि शनीची कृपा दृष्टी प्राप्त होईल.
मकर राशी, या सप्ताहात किंवा मागील सप्ताहात घडलेल्या काही अघटित घटनेमुळे आपल्याला थोडासा मानसिक त्रास झालेला आहे. तो मानसिक त्रास दूर होईल आणि दूर होण्यासाठी आपल्याला सुद्धा अथक प्रयत्न करावे लागतील. कारण त्याच गोष्टीत, निगेटिव्ह गोष्टीत सतत राहणे किंवा सतत विचार करणे आपल्याला पुढे जाऊन त्रासदायक ठरू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला लवकर बाहेर पडता येईल तितकं बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करा. आपल्याला थोडा वेळ लागू शकतो, परंतु त्यासाठी प्रयत्न करणे खूप गरजेचे आणि सध्या तेच महत्वाचे काम आहे. आता काय आहे, सध्या सर्व महत्वाची कामे बाजूला ठेवून मनशांतीसाठी, शारीरिक स्वास्थ्यासाठी आपल्याला थोडी विश्रांती घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. काही कामं असतील तर थोडी बाजूला ठेवा. जर खरंच तसे घडलं असेल तर आपल्या बाबतीत, नाहीतर रुटीन जे चालू आहे ते चालूच राहून द्या. जर खूपच त्रास झाला असेल आणि मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल तर मनशांतीसाठी थोडंसं आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. थोडंसं काम बाजूला ठेवा, याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण आपण जर शांत असाल किंवा आपलं मन शांत असेल तरच आपण बाकीची कामे व्यवस्थित करू शकता. मन जर विचलित असेल तर कामात सुद्धा यश मिळणार नाही, कामे सुद्धा बिघडतील आणि पुन्हा आपल्याला काहीतरी नवीन ऐकून घ्यावं लागेल किंवा नवीन काही घडू शकतो. तर त्याकडे लक्ष द्या, हेच गरजेचे आणि हिताचे आहे. मोठ्या वादापासून किंवा इतर लोकांच्या वादात मध्यस्थी करण्यापासून शक्यतो आपल्याला लांब ठेवा. कोणाच्याही वादात पडू नका. शक्यतो वाद होतील असे वाद करायला म्हणजे बोलायला जाऊ नका किंवा अशा वादाचे प्रसंग निर्माण होणार नाहीत किंवा निर्माण होत असेल तर त्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळा. या सर्व गोष्टी जर आपण या सप्ताहात लक्षात घेतल्या किंवा केल्या, फॉलो केल्या तर नक्कीच आपल्याला थोडासा त्रास कमी होईल आणि पुढे होणारे त्रास सुद्धा या सप्ताहामुळेच कमी होतील. अशा काही घटना आहेत. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असेल 6 आणि 9. शुभ अंक असणाऱ्या 5 आणि रंग असणाऱ्या हिरव्याचा लाभ करून घ्या. शनीची 7.5 चालूच आहे. पुढच्या वर्षीच्या शनी जयंतीपर्यंत आपली शनीची 7.5 कदाचित संपलेली असेल. तर त्यामुळे ह्या शनीच्या जयंतीच्या दिवशी आपल्याला होत असेल तितकं एखादी शनी शांती जर करू शकत असाल तर शनी शांती करून घ्या. 23,000 जप जर जमत असेल तर त्याच्या आधीपासून सुरुवात करा किंवा तेव्हा सुरू करून पुढे पूर्ण सुरुवात करून पुढे पूर्ण करा. 2300 किंवा जप करा किंवा एखादी शनी शांती आणि शनी शांती सहित शनीच्या पीडा परिहारार्थ ज्या ज्या काही दानाच्या वस्तू आहेत त्या देण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये काळं घोंगडं येतं, छत्री येते, चप्पल येते, एखादी काळी वस्तू येते. गरिबांमध्ये गरजू व्यक्तींना दान करा. शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण सुद्धा छत्री दान देऊ शकता. 5 मुलांना छत्री द्या. असंही करा. म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणे ज्या ज्या काही शनीच्या पीडा कमी होण्यासाठी करता येईल त्या गोष्टी आपण करा. नक्कीच शनीची कृपादृष्टी प्राप्त होईल. मागील 7.5 वर्षात ज्या काही अनिष्ट गोष्टी घडलेल्या आहेत त्याचा आपल्याला आता पुढे फायदा होईल. त्या गोष्टीतून काही चांगल्या गोष्टी घडतील आणि आयुष्यातल्या अडचणी दूर होतील. कुंभ राशी, या सप्ताहात कामाची दगदग वाढणार आहे. दगदग वाढून आपल्याला त्याचा त्रासही होऊ शकतो, चिडचिडपणाही वाढू शकते. अचानक सतत लांबचे प्रवास सुद्धा आपल्याला करावे लागू शकतात, प्रवास घडू शकतात. त्यामुळे थोडा शारीरिक थकवा सुद्धा आपल्याला जाणवेल. परंतु आर्थिक स्थिती सुद्धा आपली चांगली असणार आहे. कारण काम मिळणार आहे त्यामुळे पैसेही मिळणार आहेत आणि आर्थिक स्थिती चांगली असेल. मोठे वादविवाद असलेले एखाद्या मित्राबरोबर किंवा कुटुंबामध्ये ते सुद्धा दूर होतील, गैरसमज दूर होतील, मनशांती लाभेल. ते वादविवाद दूर झाल्यामुळे म्हणजे एखादी अबोली व्यक्ती होती जी बोलत नव्हती, बरेच दिवस ती बोलायला लागेल, त्यामुळे मनशांती लाभेल. कुटुंबासाठी एखाद्या मौल्यवान वस्तूची खरेदी कराल. त्याचबरोबर आपल्याला आर्थिक समाधान सुद्धा लाभेल. म्हणजे आर्थिक अडचणी दूर होऊन आर्थिक समाधान हवे तसे लाभेल. इतरांच्या वादविवादात पडणे, मध्यस्थी करणे शक्यतो या सप्ताहात टाळा. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 3 आणि 9. शुभ अंक असणाऱ्या 3 आणि रंग असणाऱ्या पिवळ्याचा लाभ करून घ्या. शनी महाराजांची पूर्ण कृपादृष्टी होण्यासाठी शक्यतो आपण 6 तारखेच्या दिवशी शनी मंदिरात दर्शन घ्याच. आता मी आपल्याला मारुती म्हणजे पिंपळाच्या झाडाकडे मारुतीचं दर्शन जर जमत असेल तर ठीक आहे, पण शक्यतो आपण प्रयत्न करा शनी मंदिरात जाण्यासाठी. म्हणजे आपल्या जवळ जर लांब असलं तरी, जवळ असेल तर जात, पण लांब असलं तरी आपण वेळ काढून घेऊन त्यावेळी शनी मंदिरात किंवा शनी शिंगणापूरला जात असाल तरी अतिउत्तम आहे. आपण राहता त्या ठिकाणून जर सर्च केलं गुगलवरती तर मिळू शकतं. तर कुठेही शनीचं मंदिर असेल, लहान का असेल ना, त्या ठिकाणी आपण जाण्याचा प्रयत्न करा. नाहीच मिळालं तर आता खूप ठिकाणी शंकराच्या किंवा इतर देवळामध्ये नवग्रहांची स्थापन केलेली असते. नवग्रहांचे बारीक बारीक देवळं असतात. त्या ठिकाणी मारुतीच्या देवळात आता नवग्रह स्थापन करतात. तर अशा नवग्रहांच्या ठिकाणी सुद्धा शनीचं जर मंदिर असेल किंवा शनीची मूर्ती असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपण दर्शन घ्या. तेलाचा अभिषेक करा, प्रदक्षिणा काढा. पीडा परिहारार्थ नीलांजन समावासन किंवा सूर्यपुत्र दीर्घदेव हा मंत्र जरी म्हटला तरी चालेल. दोन्ही मंत्र येत नसतील श्री शनेश्वराय नमः हा मंत्र जरी म्हणून आपण जर प्रार्थना केली तर आपली शनी पीडा कमी होईल आणि शनिदेवाची पूर्ण कृपादृष्टी राहील. कारण वर्षभर पुढे आपल्याला ज्या शनीच्या पीडा आहेत त्या दूर होण्यासाठी शनी महाराजांची पूर्ण कृपादृष्टी प्राप्त होईल. मीन राशी, मागील काही दिवसात ज्या कामात आपल्याला यश मिळावे यासाठी आपण जे प्रयत्न करत होता ती कामे या सप्ताहात पूर्ण होतील. आपल्याला आपल्या मनाप्रमाणे आर्थिक लाभ सुद्धा होतील.
आपण थोडी विश्रांती घेणं खूप गरजेचं आहे. जर थकला असेल, कामाची दगदग, घरात एखादं शुभ कार्य किंवा कार्यात भाग घेऊन तर शारीरिक पीडा जर झाली असेल तर थोडी विश्रांती घ्या. विश्रांती घेऊन नंतर पुन्हा कामाला लागा. नव्याने कामाला जोमाने लागल्यामुळे आपल्याला लाभ होईल किंवा शरीर पीडा कमी झाल्यामुळे पुन्हा जोमाने काम करता येईल. त्याचबरोबर सप्ताहाच्या शेवटी कदाचित आपल्याला पितृचिंता सतावू शकते. जर आपले वडील असतील किंवा वडीलधारी व्यक्ती असतील तर यांच्या आरोग्यासंबंधित एखादी घटना घडून किंवा आरोग्य बिघडून आपल्याला त्यांची चिंता वाढेल किंवा त्यांच्या आरोग्यासाठी धन आणि वेळ दोन्ही खर्च करावा लागू शकतो. होईलच असं नाहीये. जर आजारी असेल तर आधीपासून जर आपण केअर घेतलं तर त्या पीडा कमी होतील किंवा तो तितका त्रास आपल्याला होणार नाही. परंतु पितृची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 6 आणि 9, शुभ अंक असणारे 5 आणि रंग असणारा हिरवा. याचा आपण लाभ करून घ्या. शनीची 7.5 चालू आहे, त्यामुळे शनी पीडा परिहारात जर आपल्याला जवळ कुठेही शनीचं मंदिर असेल ते सर्च करा, जवळच्या शनी मंदिरात जा. जर मिळतच नाही आहे प्रयत्न करा. प्रयत्न केल्याने सगळं होतं. आपण जर लांब असेल 200 किलोमीटर लांब असेल तर वेळ काढून आपण शनी मंदिरात जा. शनी शिंगणापूरला जाता येत असेल तर जा, अथवा एखाद्या नवग्रहाच्या मंदिरामध्ये किंवा एखाद्याकडे नवग्रह स्थापन केले असेल तिथे शनीचं मंदिर शनी असतील तर त्या ठिकाणी शनी असणारच, कारण नवग्रह मंडळ असेल तर तिथे शनी असणार. त्यात काही शंका नाही. तर तिथे जाऊन तेलाचा अभिषेक वगैरे करा. एखाद्या गरीब व गरजू व्यक्तीला काळ्या रंगाची वस्तू द्या. शाळेत जाणाऱ्या मुलांना छत्री वगैरे दान करा. काळे रेनकोट असतील तर दान करा. काळे बूट दान करा. ज्यांना गरज आहे अशांना दान करा. नक्कीच शनीची आपल्यावरती कृपादृष्टी येईल आणि शनीची पीडा कमी होईल. मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. ग्रुपवर लिंक येण्याची वाट पाहू नका. जर ग्रुपवर येणार आणि मग आपण पाहणार असेल तर एखाद्या वेळी ग्रुपवर शेअर करता येत नाही, कामानिमित्त आम्हाला उशीर होतो. पण आपण तर बेल आयकॉन दाबले, शेअर केलं, सबस्क्राईब केलं तर जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल तर सर्वप्रथम आपल्याला तो पाहता येईल आणि ज्या काही मी रेमेडीज सांगतो त्या लवकरात लवकर आपल्याला ऐकून करता येतील. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की मिळा याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.